IPOबद्दल संपूर्ण माहिती मराठीत. कंप्लीट इन्फॉर्मेशन ऑफ IPO इन मराठी. IPO म्हणजे काय? IPOचा अर्थ होतो इनिशियल पब्लिक ऑफर, ज्यामध्ये आपण मागील लेखात पाहिले की कुठल्याही कंपनीला विस्तारासाठी पैशांची आवश्यकता असते. हे पैसे गोळा करण्याचे दोन मार्ग आहेत. एक तर कंपनी बँकेकडून कर्ज घेते किंवा लोकांकडून पैसा गोळा करते. बँकेकडून घेतलेल्या कर्जावर कंपनीला व्याज द्यावे लागते, म्हणजेच हा पर्याय कंपन्यांसाठी खर्चिक असतो. आणि यावर उपाय म्हणजे लोकांकडून पैसे गोळा करणे. त्या बदल्यात लोकांना कंपनीची भागीदारी दिली जाते. ही भागीदारी शेअरच्या स्वरूपात असते. लोकांकडून गोळा केलेल्या पैशावर कंपनीला कोणत्याही प्रकारचे व्याज द्यावे लागत नाही. जर कंपनीने भविष्यात प्रगती केली तर कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होते आणि त्याचा फायदा लोकांना होतो. म्हणजेच कंपनीची भांडवलाची गरज पूर्ण होतेच, पण त्याशिवाय कंपनीच्या शेअर्समधून लोकांना सुद्धा नफा होतो. कुठलीही कंपनी सुरुवातीला ज्यावेळेस आपले शेअर्स विक्रीस काढते त्यावेळी ते प्रायमरी मार्केटमध्ये विकले जातात. म्हणजेच कंपनी आपले शेअर्स थेट ग्राहकांना विकते. यामध्ये कुठल्याही प्रकारचा मध्यस्थ नसतो. या उलट सेकंडरी मार्केटमध्ये स्टॉक एक्सचेंज मध्यस्थांचे काम करतात. ज्यावेळी एखादी कंपनी स्टॉक मार्केटमध्ये समाविष्ट होते त्यावेळी ती आपले शेअर्स प्रायमरी मार्केटमध्ये विक्रीसाठी ठेवते. हे शेअर्स आपण आपल्या ब्रोकरमार्फत किंवा बँकेमार्फत खरेदी करू शकता. त्यासाठी आपल्याकडे डीमॅट अकाउंट असणे गरजेचे आहे. स्टॉक मार्केटमध्ये ज्यावेळी एखादी कंपनी आपला IPO लॉन्च करते त्यावेळी आपल्या ब्रोकरकडून आपल्याला त्याची आगाऊ सूचना दिली जाते. हा IPO खरेदी करण्यासाठी एक वेगळा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला जातो. त्यामध्ये आपल्याला हे शेअर्स लॉटमध्ये खरेदी करायचे असतात. साधारणतः 14 ते 15 हजार रुपयामध्ये जेवढे शेअर्स येतील त्यांचा एक लॉट बनवला जातो. खरेदी करण्यासाठी आपण कितीही लॉटमध्ये खरेदी करू शकता. यामध्ये ज्या किमतीला आपल्याला IPO घ्यायचा आहे ती किंमत आपण देऊ शकता किंवा सध्याच्या बाजारभावाप्रमाणे तो खरेदी करू शकता. ज्यावेळीसाठी मागणी करतात त्यावेळी आपल्याला प्रत्येक लॉटची रक्कम ही आगाऊ भरावी लागते. जर आपल्याला त्या कंपनीचा IPO मिळाला तर आपल्याला तसे सूचित करण्यात येते आणि काही दिवसानंतर तो IPO आपल्या डीमॅट अकाउंटमध्ये ट्रान्सफर केला जातो. त्यानंतर आपण तो सेकंडरी मार्केटमध्ये विकू शकता. जर काही कारणास्तव आपल्याला IPO मिळाला नाही तर आपण भरलेली रक्कम आपल्याला पूर्णपणे परत केली जाते. IPO घेण्याचा फायदा असा आहे की आपण हे शेअर्स डायरेक्ट कंपन्यांकडून विकत घेत असता. त्यामुळे सुरुवातीला त्याची किंमत खूप कमी असते. हे शेअर्स नंतर सेकंडरी मार्केटमध्ये विकून आपण चांगले पैसे कमवू शकता. IPO कसा खरेदी केला जातो? IPO खरेदी करण्याचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत, पण या उदाहरणामध्ये आपण झेरोदा या ब्रोकरकडून IPO कसा विकत घ्यावा हे पाहूया. 1. जर आपले झेरोदामध्ये अकाउंट असेल तर सर्वात प्रथम आपल्याला खालील वेबसाईटवर जावे लागते. या वेबसाईटवर आपण आपल्या काईट IDने लॉग इन करू शकता. https://console.zerodha.com/dashboard. 2. वेबसाईट ओपन झाल्यानंतर त्यावर पोर्टफोलिओ नावाचा टॅब शोधावा. त्यावर क्लिक केल्यानंतर ड्रॉप डाऊन लिस्टमध्ये आपल्याला IPOS नावाचा आणखी एक पर्याय मिळतो. त्यावर क्लिक करावे. 3. आता आपल्यापुढे खालीलप्रमाणे पेज ओपन होते. यामध्ये असलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी खालीलप्रमाणे. स्टार्ट डेट, या तारखेला IPO प्रायमरी मार्केटमध्ये उपलब्ध होतो. एंड डेट, या तारखेनंतर आपण प्रायमरी मार्केटमध्ये IPO खरेदी करू शकत नाही. प्राईस रेंज, यामध्ये जी प्राईस रेंज दिलेली असते त्यामध्ये कुठल्याही रकमेला IPO ओपन होऊ शकतो. म्हणजेच त्या भावामध्ये तो आपल्याला मिळू शकतो. मिनिमम क्वांटिटी,
IPO खरेदी करण्यासाठी कमीत कमी किती क्वांटिटीमध्ये तो खरेदी केला पाहिजे हे दिलेले असते. आपण त्या पटीतच क्वांटिटी खरेदी करू शकता. 4. या उदाहरणामध्ये आपण कारट्रेड नावाच्या IPO साठी बोली लावणार आहोत. ज्यावेळी आपण आपल्या या बटनवर क्लिक करता त्यावेळी खालील पेज ओपन होते. सर्वात प्रथम आपण आपल्या UPI ID सेट करावा. जर आपल्याकडे UPI ID नसेल तर आपण नेट बँकिंगचा पर्यायसुद्धा निवडू शकता. या उदाहरणामध्ये आपण UPI IDचा वापर करणार आहोत. त्यानंतर आपल्याला 3 प्रकारात बोली लावता येते. आपण 3 वेगवेगळ्या किमती लावू शकता. म्हणजेच या किमतीला IPO ओपन होईल त्या किमतीला तो आपल्याला मिळू शकेल. यामध्ये मी कट ऑफ हे ऑप्शन निवडले आहे. याचा अर्थ मी जास्तीत जास्त किमतीला खरेदी करण्यास तयार आहे. या ऑप्शनमुळे मला IPO मिळण्याची शक्यता वाढते. त्यानंतर मला टर्म आणि कंडिशनचे ऑप्शन सिलेक्ट करावे लागते आणि शेवटी सबमिट बटनावर क्लिक करून मी IPO साठी नंबर लावू शकतो. 5. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर साधारणतः खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे मेसेज आपल्या स्क्रीनवर येतो. 6. त्यानंतर काही वेळाने आपल्या UPI ॲप्लिकेशनवर एक रिक्वेस्ट येते. ती स्वीकारून आपण IPO साठी पैसे भरू शकता. 7. जर आपल्याला IPO मिळाला नाही तर त्याच UPI ID वर आपण भरलेले पैसे परत मिळतात. 8. जेव्हा आपण स्टेटसवर क्लिक करता तेव्हा आपल्या IPO संबंधी सर्व माहिती आपल्याला मिळू शकते. 9. जर आपल्याला IPO मिळाला तर आपल्या ब्रोकरद्वारे आपल्याला सूचित केले जाते. त्यानंतर काही दिवसांनी तो IPO सेकंडरी मार्केटमध्ये लिस्ट होतो आणि जर आपल्याला तो विकायचा असेल तर सेकंडरी मार्केटमध्ये आपण तो विकू शकता. IPO घेताना हे करा आणि हे करू नका. हे करा. 1. कोणत्याही कंपनीचा IPO घेण्यापूर्वी त्या कंपनीच्या फंडामेंटलविषयी पूर्ण माहिती घ्यावी. 2. कंपनी कोणत्या सेक्टरमधली आहे आणि त्या कंपनीच्या प्रतिस्पर्धी कंपन्याची सध्याची कामगिरी कशी आहे हे IPO घेण्यापूर्वी जरूर पाहावे. 3. जर एखाद्या चांगल्या कंपनीचा IPO रिलीज झाला तर आपली विनिंग प्रोबॅबिलिटी वाढविण्यासाठी एकापेक्षा जास्त अकाउंटवरून त्यासाठी अप्लाय करावे. 4. IPO मध्ये गुंतवणूक करतेवेळी रिस्क फॅक्टरचा जरूर विचार करावा कारण सगळेच IPO चांगला परतावा देतील असे नाही. हे करू नका. 1. आला IPO की घे असे अजिबात करू नका कारण सगळ्याच IPO मधून आपल्याला प्रॉफिट मिळण्याची शक्यता नसते. 2. ज्या कंपनीचा IPO आहे त्या कंपनीविषयी माहिती घेतल्याशिवाय त्यात गुंतवणूक करू नका. 3. कर्ज काढून IPO घेऊ नका. 4. IPO मिळाल्यानंतर थोड्याशा प्रॉफिटनंतर तो लगेच विकू नका कारण त्यामुळे येणारे मोठे प्रॉफिट आपण मिस करू शकता.